अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल पुढे, खळबळ उडवणारी माहिती 2. अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार यांच्या विमान अपघाताचे काही व्हिडिओही पुढे आले. आता या अपघाताबद्दल खळबळ उडवणारी प्राथमिक माहिती अहवालातून आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले असताना त्यांचा विमानाचा भीषण अपघात झाला. 28 जानेवारी 2024 रोजी अजित पवार बारामतीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी निघाले होते. बारामती विमानतळाच्या धावपट्टीच्या अगदी शेजारी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. अजित पवार यांच्यासह 5 जणांचं निधन झालं. या निधनानं मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्या विमान अपघाताचे काही व्हिडिओ पुढे आले आहेत. विमान जमिनीवर कोसळल्यानंतर 4 ते 5 मोठे स्फोट झाले. काहींनी अजित पवार यांच्या अपघाती निधनावरही संशय व्यक्त केला. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र यानंतर शरद पवार यांनी आपल्याला या शपथविधीबद्दल काहीही माहिती नसल्याचं म्हटलं. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे. सीआयडीची ही स्थापना या प्रकरणात करण्यात आली आहे. विमान अपघातानंतर लगेचच केंद्रीय पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संबंधित तपास केला. हेच नाही तर अपघातानंतर विमानाचे राहिलेले अवशेष देखील मुंबईला तपासासाठी आणण्यात आले. नेमकी गडबड कुठं झाली हे जाणून घ्यायचंय, कारण विमान हवेतच एका बाजूला कोलमडताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.